वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईमध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्या कलिंगडामध्ये उंदीर मारण्याचं औषध मिसळल्यामुळे डोकाडिया कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचं तपासात समोर आलंय। पाहूया। मुंबईच्या पायधुणीत कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे। पायधुणीतल्या डोकाडिया कुटुंबाच्या शरीरात उंदीर मारण्याच्या औषधाचा अंश आढळलाय। कलिंगडातही उंदीर मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या झिंक फॉस्फाईडचा अंश आढळलाय। त्यामुळे कलिंगडात उंदीर मारण्याचं औषध कुणी मिसळलं हे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। 26 एप्रिलला मुंबईच्या पायधुणीत डोकाडिया कुटुंबानं आपल्या काही नातेवाईकांसह बिर्याणी खाल्ली। जेवण झाल्यानंतर नातेवाईक आपापल्या घरी गेले। त्यानंतर रात्री 1च्या सुमारास डोकाडिया कुटुंबानं घरातल्या फ्रीजमध्ये ठेवलेलं कलिंगड खाल्लं। पहाटे 5च्या सुमारास कुटुंबाला उलट्या आणि जुलाब सुरू झाले। रुग्णालयात कुटुंबातल्या 4ही जणांचा मृत्यू झाला। अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन, मुलगी आयेशा आणि झैनब या चौघांचाही मृत्यू झाला होता। अखेर 11 दिवसांनी या प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे। डोकाडिया कुटुंबातल्या व्यक्तीनंच इतरांची हत्या करत आत्महत्या केली का, की डोकाडिया कुटुंबाची तिसऱ्याच कुणी हत्या केली, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। क्वांटिटी जास्त प्रमाणात वापरली गेली होती। आपण जनरली ती उंदरासाठी वापरतो क्वांटिटी खूप कमी असते, याच्यासाठी क्वांटिटी जास्त वापरली गेली होती आणि त्याच्यामुळे त्यांची डेथ झाली असू शकते। कलिंगडामध्ये डेथ होते हे खूपच रेअर आहे आणि असं लिटरेचर पण कुठे नाही आहे। कलिंगड जास्त खाल्लं तर फक्त आपल्याला थोडंसं क्रॅम्प्स येतात आणि लूज मोशन होते, पण डेथ कुठे रिपोर्टेड नाही आहे।